शेवटच्या श्रावण सोमवारला विलासनगरातून काढण्यात आलेल्या कावड यात्रेत महिला मुलींच्या सुरक्षा सन्मानार्थ सुंदर संदेश देण्यात आला। मित्रा, जरा स्वतःच्या बहिणीसाठी या शब्दाकरांचे फलक हाती घेत शेकडो मुलींनी समाजात सुंदर संदेश दिला। शिव अघोरी ग्रुपच्या वतीने विलासनगरातून काढण्यात आलेल्या भव्य या कावड यात्रेत सुंदर असा संदेश सुद्धा देण्यात आला। 2 सप्टेंबरला शेवटचा श्रावण सोमवार असल्याने अनेक परिसरातून अनेक कावड यात्रा काढण्यात आली। अशीच कावड यात्रा 2 सप्टेंबरला विलासनगरातून भव्य स्वरूपात काढून शिव अघोरी ग्रुपने मात्र सुंदर संदेश दिलाय। भगवान महादेवाची भव्य मूर्ती कावडवर ठेवून रस्त्यावर प्रदक्षिणा घेण्यात आल्या। शिव अघोरी ग्रुप विलासनगर अमरावती हे गेल्या 2 वर्षांपासून कावड यात्रेचे आयोजन करत आहे। या ग्रुपमध्ये 200 शिवभक्तांचा समावेश आहे। श्रावण महिन्यातील प्रत्येक सोमवारला यांच्या वतीने कावड यात्रा काढण्यात येते। या कावड यात्रेमध्ये प्रत्येक सोमवारला वेगळ्या प्रकारचं प्रदर्शन करण्यात आले। 2 सप्टेंबर शेवटच्या श्रावण सोमवारी शिव अघोरी ग्रुपने कोलकाता बदलापूर येथे घडलेल्या घटनांचा निषेध व्यक्त करण्यात आला। मी राष्ट्रीय कीर्तनकार ऋषिकेश महाराज रेडे आणि शिव अघोरी ग्रुपतर्फे आम्ही कावड यात्रेचं आयोजन केलेलं आहे। हे आमचं दुसरं वर्ष आहे आणि शिव अघोरी कावड यात्रेच्या निमित्तानं समाजात ज्या रूढी परंपरा घडत आहे, मुलींवर जे बलात्कार होत आहे ते बलात्कार कुठे ना कुठे थांबले पाहिजे, त्यासाठी शिव अघोरी तर्फे निमित्त हे आम्ही थीम तयार केली आणि संदेश देण्याचा प्रयत्न केला। जे कोलकात्याला मुलीवर बलात्कार झाला, बदलापूरला बलात्कार झाला आणि जे असंख्य महाराष्ट्रात जे बलात्कार होत आहे ते कुठं थांबले पाहिजे, हे सामाजिक बांधिलकी म्हणून, धर्माचं काम म्हणून हे कुठं ना कुठं थांबलं पाहिजे, त्यासाठी या संदेश यात्रेचं काम शिव अघोरी ग्रुप असे आमचे 100, 150, 200 पोरं या समाजकार्यात काम करत आहे आणि असंच काम त्यांच्या माध्यमातून समाजाचं, धर्माचं आणि मुलींना वाचवण्याचं काम या मुलांच्या हातातून हो अशी ईश्वरचरणी प्रार्थना करतो। जय भीम, जय श्रीराम, जय महाराष्ट्र। जर स्वतःच्या बहिणीसाठी या शब्दांकनाचे फलक हाती घेत भव्य कावड यात्रा काढून कावडच्या माध्यमातून सामाजिक संदेश दिला। ही कावड संपूर्ण विलासनगरसह अनेक परिसरात मार्गक्रमण करण्यात आले। कावडचा समारोप विलासनगरमधील शिवमंदिर जवळ येथे करण्यात आला।